अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यात गेल्या 2 आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन मुसळधार पावसाने शेतात तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने सोयाबीन, कापूस व तूर पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांनी शेतकऱ्यासह जिल्हा प्रमुख मनोज कडू, बाळासाहेब राणे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात धडक देऊन पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाले वाहून शेतात पाणी साचल्याने सोयाबीन, कापूस व तूर पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे। सततच्या पावसाने अतिवृष्टी झाल्याने पिके खडून गेली आहेत। शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले असताना नांदगाव तालुक्यात अद्याप पंचनामे करण्यास सुरुवात झाली नसून सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असताना तहसीलदारांच्या लेखी आदेशाशिवाय पंचनामे करता येणार नसल्याचे तलाठी सांगत आहे। म्हणून शिवसेने शेतकऱ्यासह तहसील कार्यालयात मोर्चा काढून मुख्यमंत्री फडणवीस मुर्दाबाद अशी नारेबाजी करत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी यासाठी तहसीलदार यांनी घेराव करून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी करीत सन 2024 चा खरीप हंगामाचा पीक विमा मंजूर असून शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही। सदर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी व मे महिन्यातील अवकाळी पावसाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांनी केवायसी करून सुद्धा मदतीची रक्कम मिळाली नसून सदर अनुदानाची रक्कम देण्यात यावी व सदर अवकाळी पावसाच्या मदतीच्या यादीतून अनेक शेतकऱ्यांची नावे वळवण्यात आली असून अशा शेतकऱ्यांना सुद्धा अवकाळी पावसाची नुकसान भरपाई देण्यात यावी व निराधार योजनेची रक्कम 6 महिन्यापासून लाभार्थ्यांना मिळाली नाही ती तात्काळ देण्यात यावी अशा मागण्यांसाठी अनेक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडकले आहे। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।